नमस्कार मंडळी, बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे GCV टुरिझम या यूट्यूब चॅनलवरील एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण भन्नाट असा प्रवास घेऊन आलेलो होतो। या व्हिडिओमध्ये ताम्हिणी घाटातला प्रवास जो करत आहोत आपण, आणि हा जो प्रवास आहे माणगाव ते पुणेच्या दिशेने आपण हा प्रवास तुम्हाला ताम्हिणी घाटातला पाहायला मिळणार आहे। आता सध्या आपण विळेत भागगड नावाचे काहीतरी गाव आहेत, याची MIDC आहे। या MIDC पासूनच या दिशेला पाठीमागं पाहता होतं पहा सह्याद्रीची उंच डोंगर रांग आपल्याला पाहायला मिळेल आणि ढगं पण आलेले आहेत, पावसाची पण शक्यता आहे। परंतु याच अशा उंच डोंगर रांगेतूनच हा जो ताम्हिणी घाट आहे, हा घाट आपल्याला सैर करायचा आहे। चला तर मग सुरुवात करूया। चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात। चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ संपूर्ण पहा। खूप सुंदर आणि भन्नाट असे शॉर्ट्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत, त्यामुळं व्हिडिओला आत्ताच लाईक जरूर करा। चला तर मग सुरुवात करूया आपल्या भन्नाट अशा प्रवासाला। आणि फायनली मंडळी, आपल्या या घाट प्रवासाला सुरुवात झालेली आहे। ॲक्च्युली पाठीमागची जी MIDC आहे त्या MIDC मधूनच आपण म्हणजे ह्या घाटाला चढायला सुरुवात होते। आणि मुख्य पहिलं वळण आता पुढे येईल बघा आपल्याला। आपण या ताम्हिणी घाटातला प्रवास केलेला गजानन चव्हाण ब्लॉग यूट्यूब चॅनलवरती एक व्हिडिओ बनवलेला आहे ताम्हिणी घाटातला, त्यामध्ये ड्रोन शॉट्स पण पाहायला मिळणार आहे तुम्हाला। अतिशय भन्नाट असा तो पण व्हिडिओ झालेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, नक्की तो पण व्हिडिओ पहा। यामध्ये आता ड्रोन शॉट्स आपल्याला पाहायला मिळणार नाहीत, कारण की सध्या ड्रोनच्या चारही बॅटरी ज्या आहेत तर त्या डिस्चार्ज झालेल्या आहेत, आणि त्यामुळे आता ड्रोन शॉट्स आपल्याला पाहायला मिळणार नाहीत। हेच ते पहिलं वळण आहे। वाव, काय जबरदस्त आहे। दुर्घटना से ढेर भरी आपण सध्या हा व्हिडिओ जो आहे तर जूनमध्ये शूट करत आहोत, आणि सध्या पाऊस वगैरे सुरू झालेला नाही आहे। वाव, काय जबरदस्त व्ह्यू आहे बा। या घाटातसुद्धा आपल्याला खूप काही वेळी वाटे वळणं पाहायला मिळतील बा। मागील काही दिवसापूर्वीच आपण पाहिलं की आंबेनळी घाटामध्ये 8 तरुण त्यांची स्कॉर्पिओ गाडी ही दरीमध्ये कोसळली होती। तर आपल्या चॅनलच्या वतीने त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहूया। त्यामुळे गाडीसुद्धा चालवताना काळजीपूर्वक गाडी चालवणं गरजेचं आहे। यू टर्न आहे या ठिकाणी पहा, अतिशय धोकादायक वळण आहे, आणि याच वळणावरती आपण पहिला ड्रोन व्ह्यू घेतला होता। वाव, अतिशय जबरदस्त, अतिशय खिंड स्वरूपात या ठिकाणी आपल्याला रस्ता दिसतोय बघा। सुंदर अशी खिंड आहे ही, खिंडीतून जाणारा हा रस्ता। आभाळ आलेलं आहे पा, पण पाऊस येऊ नये। रेनकोट वगैरे आणलेलं आहे, पण बॅग वगैरे त्याला कवर वगैरे लावा, ह्या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतील। पाऊस जर आला तर चांगलीच गोष्ट आहे म्हणा, परंतु आपल्यासाठी थोडीशी अडचणीची बाब आहे पा। असो, हा एक सुंदर असा व्ह्यू पॉईंट आहे बा। तर या ठिकाणी बरेचसे पर्यटक थांबत असतात, आपणही थांबूया। याच MIDC मधून आपण वरती आलेलो आहोत, आणि हा सुंदर असा व्ह्यू इथे आपण पाहतोय की याच रस्त्याने आपण वरती आलेलो आहोत।
उन्हाचे कितीही बाहेर चटके बसू द्या, तुम्ही या घाटात आलात की इथं तुम्हाला अतिशय थंड असं वातावरण अनुभवायला मिळेल. कारण पुढे आपल्याला मुळशी डॅम पण पाहायला मिळेल. डॅममुळे सुद्धा आणि तसेच हा पूर्ण जो घाट आहे ह्याच्या आजूबाजूचं घनदाट जंगल जे आहे, तर हे आजही उन्हाळ्यामध्ये सुद्धा तुम्हाला या ठिकाणी हिरवळ पाहायला मिळेल. एवढा हा सुंदर असा घाट आहे आणि तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये हा एक्सप्लोअर करू शकता. पण विशेष पावसाळ्यामध्ये जर तुम्ही या ठिकाणी आलेच तर मग त्याचं सौंदर्य हे तुम्ही वर्णूच शकत नाही. इथं आल्यानंतरच आपल्याला लक्षात येईल की पावसाळ्यात काय मजा असते. मध्य महाराष्ट्र किंवा महाराष्ट्र व कोकणाला जोडणारा हा घाट फार महत्त्वाचा घाट आहे. या रस्त्याने या घाट रस्त्याने आपल्याला पुण्यावरून कोकणाकडे जाणारे आणि कोकणातून पुण्यात जाणारी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाण्यासाठी हा रस्ता फार महत्त्वाचा आहे. आणि या रस्त्यावरून वाहतूक आपल्याला 24 तास बऱ्याचशा प्रमाणामध्ये होत असताना पाहायला मिळते. खास करून 4 चाकी छोटी वाहने जास्त करून टुरिस्ट वगैरे महाराष्ट्रातून कोकणात जाणारे याच रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे सांगायचं तात्पर्य म्हणजे की आपण या घाटातून प्रवास करत असताना फक्त 2 गाड्या जातील असा रस्ता आहे, छोटासा रस्ता आहे. थोडं जरी लक्ष विचलित झालं, कारण या घाटामध्ये सौंदर्य खूप आहे पाहण्यासारखं, इकडं तिकडं पाहायला लागलं तर लगेच गाडी ट्रॅक सोडते. म्हणून इकडं तिकडं न पाहता आपण सरळ काय करायचं की गाडी बाजूला लावून निसर्ग सौंदर्याचा आनंद घ्यायचा. हेच सर्वात बेस्ट राहील आणि फोकस आपलं फक्त रोडवरती करावं लागेल ज्यावेळेस आपण गाडी चालवत असताना. हे 2 व्हीलर नाही तर 4 व्हीलरला सुद्धा हा मूलमंत्र फार महत्त्वाचा आहे. तर असो, आता इथून पुढे हा दुसरा टप्पा सुरू होतो. कारण मधला भाग जो आहे जवळपास 4-5 किलोमीटर हा एकदम सरळ रस्ता होता. आता इथून पुन्हा एकदा घाट रस्ता सुरू होतो. म्हणजे दुसरा टप्पा म्हणायला हरकत नाही. हा खरा ताम्हिणी घाट आता इथून पुढे आपल्याला अनुभवायला एक्सप्लोअर करायला मिळेल. ही घाटातली एक व्हॅली आहे, दरी आहे बा या ताम्हिणी घाटातील. आणि इथं जर मॅपवर पाहिलं तर घाट व्ह्यू पॉईंट म्हणून दाखवलेले. पावसाळ्यामध्ये इथं सुद्धा धबधबे पण पडत असताना पाहायला मिळतील आपल्याला. पाठीमागची व्हॅली पाहून आपण पुढे निघालेलो आहोत आणि आपण या घाटातला पुढचा हा टर्न पाहिलेला आहे. अतिशय यू आकाराचे टर्न आहेत प्रत्येक जागेवरती. आणि आता इथं जिथं व्हॅली पाहिली तिथं एक गोष्ट पाहिली की कार आणि समोरून येणारं ट्रक होतं मोठं, त्यामुळे कार अक्षरशः खाली गेली एकदम अचानकच. काही ठिकाणी खूपच निमुळता रस्ता आहे, त्यामुळं काळजीपूर्वकच चाला. मोठ्या वाहनाला जाण्यासाठी अगोदर रस्ता देऊन द्या. तर अतिशय घनदाट या ठिकाणी आपल्याला या घाटाच्या म्हणजे याच रस्त्याच्या दोन्ही बाजूने वृक्षवेली पाहायला मिळते पहा.
हे धरण सध्या पाणी बघा, त्याच्यामध्ये पाणी काहीच दिसत नाही. पुढे थोडंसं पाणी दिसते पा, इथपर्यंत पाणी असायचं या झाडापर्यंत. हे तुडुंब भरलेलं असायचं हे धरण. आता या उन्हाळ्यामध्ये खूपच पाणी कमी झालेलं आहे, काहीच पाणी राहिलेलं नाही. मुख्य धरण आणखीन पुढे आहे पा, बॅकवॉटर आहे हे. अगदी या ते त्या टोकाला जायला सुद्धा रस्ता ओपन झालेला दिसत आहे पहा. समोरचं गेट पण दिसतंय ते. तर मित्रांनो, आपण येऊन पोचलेलो आहोत या धरणाचा आता व्ह्यू पॉईंट पाहण्यासाठी. आणि इथून मुळशी हे शहर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं पहा. ते गाव हेच आहे पा. या गावावरूनच या घाटाला तामिनी घाट हे नाव पडलेलं आहे. आणि या ठिकाणीच आपल्याला तामिनी हे गाव पाहायला मिळेल. तर मित्रांनो, पाठीमागं माणगाववरून आपण प्रवास करत आलेलो आहोत. या तामिनी घाटातून जसा घाट समाप्त होतो तसा या ठिकाणी आपल्याला सिमेंट रस्ता लागलेला पाहायला मिळेल. आणि इथून आता मुळशी हे तालुक्याचं शहर जवळच आहे. आणि जवळजवळ हा घाटसुद्धा 40 किलोमीटर लांबीचा घाट आहे. अतिशय वळणावळण्याचा आणि धोकादायक म्हणायला हरकत नाही. तसा तुम्ही जर प्रवास व्यवस्थित केला तर धोकादायक काहीच नाही. चला तर मग अशाच पद्धतीची नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.